भारतीय योग संस्थान दिल्ली छत्रपती संभाजीनगर विभागाच्या अंतर्गत हडको जिल्ह्याने आयोजित केलेल्या या होनाजी नगरमधील पहिल्या 5 दिवसीय मधुमेह रोग निवारण शिबिरासाठी उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे श्रीयुत देवीदास जराडे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आटुले साहेब, आमचे स्नेही संजयजी पाटील साहेब, भारतीय योग संस्थान हडकोचे जिल्हा प्रधान श्री सुरेशजी शेळके, इतर अधिकारी, शिक्षक आणि माझ्या योग साधक बंधू भगिनींनो, सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं अभिनंदन करतो की या ठिकाणी आयोजित केलेल्या या शिबिरास आपण येऊन आज दुसरा दिवस आहे, आपण उपस्थित राहिलात आणि इथून पुढे उपस्थित राहतील अशी ग्वाही दिलीत, त्याबद्दल मी आपणा सर्वांचे अभिनंदन करतो। आपल्या ऋषी मुनींनी हजारो वर्षापूर्वी आपल्याला खूप काही ज्ञान देऊन ठेवलेलं आहे। त्यांनी आपल्या शरीरावर खूप अभ्यास केला। खरं म्हणजे ऋषी मुनी त्या काळातले सायंटिस्ट होते असं मी म्हणतोय। आपल्या शरीराचा पूर्ण अभ्यास केला, आपलं शरीर काय आहे ते त्यांनी एकदा समजावून घेतलं आणि हे जे वेगवेगळे विकार आहेत, आपण आनंदी कसं राहावं, रोगमुक्त कसं राहावं, तणावमुक्त कसं राहावं, याचं ज्ञान खूप वर्षापूर्वी आपल्या भारतीय ऋषी मुनींनी दिलं। हा आपल्या सर्वांना अभिमान आहे। ते ज्ञान घेऊन आता सर्व जगभर पाश्चिमात्य त्याचं अनुकरण करत आहेत, पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षामध्ये आपण भारतीय त्यापासून दूर गेलो आणि भारतीय पाश्चिमात्याची नको ती संस्कृती आपण स्वीकारली आणि तिथेच आपण आजारी असेल, तणाव असेल, डिप्रेशन असेल, या वेगवेगळ्या रोगांना बळी पडलो। खरं म्हणजे आपली संस्कृती खूप छान आहे। काही औषधी घ्यायची गरज नाही आहे, ॲलोपॅथी तर बिलकुल घ्यायची गरज नाही आहे। एवढं जर आपण जीवनशैली जर पाळली तर निश्चितप्रमाणे आपण रोगमुक्त, तणावमुक्त, आनंदी, समाधानी, सुखी राहू शकतो। एवढी ताकद ह्या योग, प्राणायाम आणि ध्यान ह्या क्रियेमध्ये आहे। भारतीय योग संस्थांनी ही चळवळ गेल्या 58 वर्षापासून दिल्ली येथे सुरुवात केली। हे जे प्रकाशलालजी आहेत त्यांनी पहिलं केंद्र दिल्ली येथे सुरू केलं आणि त्यांच्या लक्षात आलंय की आपण भारतीय पाश्चिमात्याचं फार अनुकरण करत आहोत आणि नको त्या आजारांकडे आपण बळी पडत आहोत। म्हणून त्यांनी निशुल्क संस्था सुरू केली की त्याचा पर्पज असा आहे की प्रत्येकाला, प्रत्येक नागरिकाला त्याचा लाभ घेता यावा। आपण जर जीवनशैली बदलली तर निश्चितच बदलू शकतो। तर त्यासाठीच हे भारतीय योग संस्थान काम करत आहेत। लवकर सकाळी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठून जर आपण योग साधना केली तर आपला उरलेल्या 23 तासामध्ये आपण 26 ते 27 तासाचं काम करू शकतो। एवढी ऊर्जा आपल्याला या साधनेतून येते। त्याच्या मागे सायंटिफिक कारणे, प्रत्येक ऍक्टिव्हिटी मागे सायंटिफिक कारणे मी येत राहिली तर नेहमी तुम्हाला सांगेल प्रत्येक वेळेस वेगवेगळा विषय घेऊन। परंतु महत्वाचं कारण असं आहे की आपल्या शरीरामध्ये 7 चक्र आहेत। मूलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र, हे 7 महत्वाचे चक्र आहेत। आपण ज्यावेळेस योगाभ्यास करतो हे 7ही चक्र ऍक्टिव्हेट होतात आणि आपल्या शरीराला ऊर्जा देतात आणि ती ऊर्जा आपल्याला दिवसभर अगदी ऍक्टिव्ह ठेवते। जसं आपण दररोज सकाळी उठल्याबरोबर मोबाईल चार्जिंगला लावतो। कोण कोण लावतं दररोज चार्जिंगला मोबाईल? त्यांनी हात वर करा ना जरा, सगळेच लावतात, काही जणांनी हात वर केले नाही, चांगली गोष्ट। जसं आपण दररोज मोबाईल चार्ज करतो, कशासाठी करतो? तर दिवसभर आपल्याला तो चांगला वापरता यावं, त्याचा उपयोग घेता यावं। ते व्हॉट्सअप असेल, फेसबुक असेल, इंस्टाग्राम असेल किंवा तुमचं कम्युनिकेशन असेल, ईमेल असेल, आजकाल तर प्रत्येक गोष्ट, बरंच ऑफिस सुद्धा त्याच्यावरच चालतं, ऑफिसचे मेसेज असेल, चांगली गोष्ट आहे, वापरायला पाहिजेत, पण त्याच्यामध्ये लिमिट ठेवलं पाहिजे। जसं आपण मोबाईल दररोज चार्ज करतो की दिवसभर आपल्याला तो चांगला वापरता यावा, संध्याकाळपर्यंत डिस्चार्ज होऊ नये, तसंच हा पण मोबाईलच आहे असं तुम्ही समजा। ह्या मोबाईलला जर तुम्ही दररोज सकाळी योगाभ्यास करून जर चार्ज केलं
तर दिवसभर बघा तुम्ही अगदी एनर्जी लेवल तुमची खूप वाढेल, तुम्ही आनंदी राहणार, जो कंटाळा येतो, आळस येतो तो तुमचा पळून जाईल आणि जे 1 तासात काम तुम्ही करतात ते निश्चित तुम्ही 35 ते 40 मिनिटात काम करणार, हा आमचा अनुभव आहे. म्हणजे हा इथे आलेला 1 तास तुमचा वाया जाणार नाहीये, वेस्ट होणार नाहीये, तो इन्व्हेस्ट होणार आहे, कारण तो तुम्हाला काहीतरी वेगळं देणार आहे. अजून तुम्हाला इतका लवकर अनुभव येणार नाही, थोड्या दिवसांनी तुम्हालाही अनुभव येईल, तुमचा आळस निघून जाईल, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल, सकारात्मकता वाढेल, पॉझिटिव्हिटी वाढेल आणि तुमची कार्य करण्याची क्षमता कितीतरी पटीने सुधारेल. फोकस तुमचा चांगला होईल, कन्फ्युजन तुमच्यामध्ये राहणार नाही, तणाव येणार नाही, चिडचिडापणा येणार नाही, असे बरेच विकार निघून जातील. ह्या स्थूल शरीरातले जातील, आपलं जे दुसरं शरीर आहे मन, मानसिक विकार तेही जातील आणि तुमची आध्यात्मिक प्रगती सुद्धा या निमित्तानं होईल. या ठिकाणी हे 5 दिवसामध्ये मधुमेह पासून दूर राहण्यासाठी कोणकोणते आसनं, प्राणायाम आणि ध्यान आवश्यक आहे हे सर्व आम्ही इथे घेणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती आहे, येत्या काही वर्षापासून भारत हा मधुमेहाची राजधानी बनू पाहत आहे. 10 कोटीपेक्षा जास्त या आजाराने लोक ग्रासलेले आहेत. वयस्कच नाही तर लहान मुलांना सुद्धा आता डायबिटीस होतो आहे, ही चिंतेची बाब आहे. म्हणून भारतीय योग संस्थान दरवर्षी एका नवीन आजारावर शिबिर घेत असतात. मागच्या वर्षी मोठ्यावर आम्ही शिबिर घेतले होते औरंगाबाद शहरामध्ये जवळजवळ 12 ठिकाणी. यावर्षी 15 ठिकाणी आम्ही मधुमेह रोग निवारण शिबिरावर घेणार आहे, कारण मधुमेह रोग खूप वाढत आहे. बऱ्याच जणांना प्रश्न येतो, ठीक आहे ज्यांना मधुमेह त्यांनी करावं, ज्यांना नाही त्यांनी करण्याची काय गरज आहे. पण आपणा सर्वांना माहिती आहे, प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. आपल्या सर्वांनाच प्रिकॉशन आपल्याला घ्यायची. आपल्याला भविष्यामध्ये वेगवेगळे आजार होऊ नये, मधुमेह तर होऊच नये पण इतरही आजार होऊ नये म्हणून आपल्याला योग साधना करायची आहे. हे जर आपल्याला कळलं आणि आपण जर दररोज योग साधना केली तर निश्चितच आपण मधुमेहच काय इतर कोणतेही आजार आपल्या जवळ येणार नाही. त्या आजारांना आपण दूर ठेवू. ज्यांना आजार आहेत ते हळूहळू पळायला सुरुवात होईल आणि त्याचं तुमच्या समोर एक जिवंत उदाहरण देविदास जरारे साहेब आहेत. त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की त्यांना सिव्हिअर अटॅक आला होता आणि तुम्हाला माहिती आहे ज्यावेळेस सिव्हिअर अटॅक येतो पॅरालिसिसचा काय परिस्थिती होते, लोक त्यातनं सुधरत नाहीत. पण आज त्यांच्याकडे बघितल्यानंतर कोणाचाही विश्वास बसत नाही का त्यांना पॅरालिसिसचा अटॅक आला होता. त्यांना दररोज एक माणूस घेऊन बागेमध्ये फिरवत होतं, हे सांगितलं तरी विश्वास बसत नाही. आणि त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांनी योगाला जॉईन केलं. ते त्यांची मिसेस रेग्युलर दररोज ऑडिटर सोसायटीमध्ये योग साधना करतात आणि त्यातनं ते आता जवळजवळ कंप्लीट बाहेर आलेले आहेत. एवढी ताकद याच्यामध्ये. अशी खूप उदाहरणं आहेत, हजारो उदाहरणं आहेत. आपल्याच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 5-5 हजारांच्या गोळ्या त्यांच्या आता 0वर आलेल्या आहेत, कमी झालेल्या आहेत. काहींच्या 1000वर आलेल्या आहेत, काहींच्या तर पूर्णच कमी झालेल्या आहे. एवढी ताकद ह्या आपल्या संस्कृतीने ऋषी मुनींनी दिलेल्या योग, प्राणायाम आणि ध्यान ह्या क्रियेमध्ये आहे. मी पुन्हा एकदा आपणा या होनाजीनगर वासियांना विनंती करतो की आपण दररोज न चुकता योगा अभ्यासाला या. जसं आपण दररोज जेवण करतो न चुकता, तसं योगही दररोज न चुकता करा आणि स्वतःला आनंदी ठेवा, स्वस्थ ठेवा, रोगमुक्त ठेवा, तणावमुक्त ठेवा. करा योग, रहा निरोग. धन्यवाद.